तुम्ही स्वतःची लेवल मार्क करून ठेवा. तुमचं 55 टार्गेट आहे, 58 असेल, 50 असेल, तुम्ही 25च्या लेवलला आहे, 20च्या लेवलला आहे, 0च्या लेवलला आहे. ॲटलिस्ट यू शुड नो एक्झॅक्ट मी कुठं आहे, तरच ते इम्प्रूव्ह केल्या जातं. तुम्ही जर थरोली करत गेले स्टार्ट टू एंड एक टॉपिक झाला किंवा एक पुस्तक झालं, एक सब्जेक्ट झाला, पुढचं सब्जेक्ट येतो, त्यातनं गेन होत नाही, एक समाधान येतं, फॉर्मॅलिटी म्हणून आपण अटेम्प्टला जातो आणि परत येतो. जेव्हा जाहिरात येते तेव्हा तो एक अभ्यासाला शार्पनेस येतो, टू द पॉईंट, टू द डायरेक्शन मुलं अभ्यास करायला लागतात किंवा केलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आता तुम्हाला मार्कांचा एक कट ऑफ टार्गेट डिसाईड करणं गरजेचं आहे. आणि ते टार्गेट डिसाईड करून मग आपल्याजवळ 100 प्रश्न आहेत, त्यामध्ये आपल्याला 7 विषय आहे आणि 7 विषयामधनं प्रत्येक विषयातली आपलं टार्गेट फिजिबल किती आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तुकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण 16 जून 2024 रोजी जी काही परीक्षा होणार आहे, संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क, ही जी परीक्षा होणार आहे, या परीक्षेची जी काही वाट पाहत आहोत, त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजेत आणि कशा पद्धतीने एकंदरीत आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत द कोर इन्फिनिटी अकॅडमीचे संचालक मान्य श्री अमित डहाणे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तुकट्ट्यावरती आपलं स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झालं तर सर स्वतः लॉयर आहेत, सरांचं BCom झालेलं आहे आणि सरांनी वेगवेगळ्या परीक्षांचे इंटरव्ह्यू देखील दिलेले आहेत, MPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि सरांनी आजपर्यंत वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये टीचिंग केलेलं आहे. त्यांचा 13 वर्षाचा अनुभव आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी सरांना ओळखत आहेतच, परंतु जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सरांविषयी थोडीफार माहिती देणं गरजेचं आहे. सर विद्यार्थ्यांचे मेंटर आहेत आणि सध्या आपण पाहतो की हजारो विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यू सर घेत असतात, आत्तापर्यंत घेतलेले आहेत. एकंदरीत सरांनी कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, राज्यसेवेचा देखील आपण सरांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत, राज्यसेवेसाठी सेपरेट डिस्क्रिप्टिव्हसाठी. परंतु समोर येणारी जी काही कंबाईन आहे याची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि या विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा मिळण्यासाठी आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुनश्च एकदा तुमचं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. धन्यवाद सर. काय आता कदाचित आपण आज ही मुलाखत रेकॉर्ड करतोय, हो, ही मुलाखत पब्लिश होण्यापूर्वी जाहिरात येऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आचारसंहितेमुळे जाहिरात येऊ शकते का, आचारसंहिता लागेल, कदाचित उद्या लागण्याची शक्यता आहे, म्हणजे परंतु जाहिरात येऊ शकते, येते. आरक्षणामुळे जाहिरात थांबलेली आहे, तो प्रश्न नाहीये. परंतु 16 जूनला एक्झाम होईल, या अनुषंगाने जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांनी आजपासून कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? नक्की सर, जाहिरात तर येणारच आहे आणि मला वाटतं तुम्ही त्याचं स्पष्टीकरण तुमच्या वॉलवर लिहिलेलं पण आहे. म्हणजे कालच तुमचं तुम्ही स्पष्टीकरण पण वाचलं की आपली जाहिरात येणार आहे, आचारसंहिता आणि टेक्निकल, त्याच्यात काही याच्यात अडचण येणार नाही. तर आता मेन जाहिरात येणार आहे, परीक्षा 16 जूनला फिक्स आहेच. आता तयारी ही फार महत्त्वाची आहे आणि त्या तयारीविषयीच थोडंसं की आता ही तयारी उरलेले जवळजवळ 3 महिने आहेत, ज्याला आपण 90 दिवस म्हणूयात. जर आपण रेकॉर्ड करतो या तारखेला, या 90 दिवसात आता प्रिपरेशन कसं करायचं. बट ऑब्वियस आपण असं गृहीत धरून चालू आहे की मुलं आपलं चॅनल बघतात आहे, बरेच दिवसाचे मुलं अभ्यास करतात आहे, असं आपण आहेच. आयोगाने बरेच आधी काय केली आहे, डेट डिक्लेअर करून दिली. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपलं टार्गेट तेव्हा तर डेट डिक्लेअर झालं तेव्हा मला वाटतं जवळजवळ 150 दिवसाच्या वर होतं, बरोबर, 6 महिन्याच्या आसपास होतं. त्यामुळे मुलांचा अभ्यास चालू आहे. पण आता होतं काय, जेव्हा जाहिरात येते तेव्हा तो एक अभ्यासाला शार्पनेस येतो, टू द पॉईंट, टू द डायरेक्शन मुलं अभ्यास करायला लागतात किंवा केलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आता तुम्हाला मार्कांचा एक कट ऑफ टार्गेट डिसाईड करणं गरजेचं आहे आणि ते टार्गेट डिसाईड करून मग आपल्याजवळ 100 प्रश्न आहेत, त्यामध्ये आपल्याला 7 विषय आहे आणि 7 विषयामधनं प्रत्येक विषयातली आपलं टार्गेट फिजिबल किती आहे. म्हणजे मान्य आहे जनरल सायन्स हा विषय तर 15 प्रश्न पडतात, पण खरंच जनरल सायन्स या विषयात मी 15 पैकी किती मार्क काढू शकतो, मला 5 किंवा 6 तरी किमान ॲश्युअर आहेत का, किंवा गणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज वाढवून टाकलेलं 20 प्रश्नांचं, तिथे मला काही कळून 12+, 13+ जावं लागेल. पण हे करणं फार गरजेचं आहे. हे वर्कआउट झालं नाही तर तो अभ्यास फक्त जस्ट एक फॉर्मॅलिटी राहते, प्रोसेस राहते. जर आपल्याला यश मिळवायचं आहे तर आपल्याला फक्त प्रोसेस करायचं नाही. प्रोसेस सगळेच जण करतात, ज्यांनी फॉर्म भरलाय काही ना काही ते प्रोसेस करणार आहे. ती प्रोसेस इतकी परफेक्ट पाहिजे की त्याचा रिझल्ट हा निघायला पाहिजे. आणि म्हणून मी इथे म्हणेल की आपल्याला थोडंसं कट ऑफ एकदा माहीत असणं गरजेचं आहे. जस्ट मी ते एक सांगू इच्छितो की 2023 आपल्यासमोर कट ऑफ आहे. तिथं आता जागा आपल्या व्हॅरी होणारच आहे यावर्षी, पण तरी तो कट ऑफ एक डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. STIचा 54.25 दिसतोय, एसओचा पण सेम आहे 54.25 म्हणजे 55 च्या आसपास, PSI 49.50 म्हणजे 50 आणि SRचा 58.50. तर आता इट्स अ डिपेंड ऑन द पोस्ट. परत कट ऑफ साठी 2 गोष्टी असतात, एक तर पोस्ट
नंबर ऑफ पोस्ट किती आहे आणि पेपरची काठिण्य पातळी दोघं कटात डिसाईड होणार, तरी आपले टार्गेट पाहिजे. मग STA SO SR हे जे विद्यार्थी टार्गेट करताय त्यांना एनी हो 55-56च्या पुढचं तुमच्या अभ्यासाचं नियोजन असं करावं लागेल का तुम्ही तिथे मार्क पाडू शकले पाहिजे. आणि PSI एनी हो 50च्या वरच. तर मला वाटतं हे करण्यासाठी पहिले कट ऑफ पासनं आपलं टार्गेट काय आणि आजची माझी फिजिबिलिटी किती आहे, माझी आजची लेवल कंटेंटची काय आहे हे एकदा पहिले टॅली करणं गरजेचं आहे. मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे पुढच्या त्या डेव्हलपमेंट्स करू शकतो. अगदी बरोबर. आता याच्यामध्ये 2 गट पडतात. तुम्ही जसं सांगितलं की कट ऑफ माहिती असणं गरजेचं आहे. हो ठीक आहे. आता निवडणूक आहेत त्याच्यामुळे कमीत कमी मला वाटतं मागची जी जाहिरात होती त्याच्यापेक्षा कमी तरी जागा नाही घ्यायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. अर्थात तो जाहिरात आल्याच्या नंतरच विद्यार्थ्यांना कळेल, परंतु एक तो कट ऑफ धरून जर विद्यार्थ्यांनी तयारी करायची असेल तर याच्यामध्ये 2 गट पडतात, एक जुने विद्यार्थी आणि एक नवीन विद्यार्थी. काय सांगाल तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांनी आणि नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयार असेल? नवीन विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? आता नवीन विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्यायचंय, नवीन म्हणजे जाहिरात आल्यावर अभ्यासाला लागायचं नाहीये फॉर्म भरून. बरोबर. ते इतकं शक्य आता तुम्हाला नवीन नाही. हो, तर आता कधी इतकं इझी नाही. आता परीक्षा फारच तुम्हालाही माहित आहे, परीक्षेचं डायनामिक नेचर होत चाललंय, कॉम्पिटिशन टफ आहे. आपण आता मेन्सची मेरिट बघतोय, दिवसेंदिवस मेरिट वाढत चाललंय, जागा वाढल्या तरी मेरिट वाढतात आहे, पण मुलांची तयारीच त्या लेवलवर होत चाललेली आहे. मग मला असं म्हणायचंय किंवा आता जो पहिला अटेम्प्ट देणार आहे अशी जी नवीन मुलं आहे जी पहिला अटेम्प्ट देणार आहे, मला इथं जेव्हा आपण थोडंसं अनालिसिस करतो आयोगाच्या असणाऱ्या मागच्या कट ऑफचा आणि असणारे प्रश्न पत्रिका आणि त्या टफनेसचं, तर नवीन मुलांना मला एक स्कोप दिसतोय, गणित बुद्धिमत्ता त्यांना हात देऊ शकते असं मी म्हणेल. 90 दिवस आहे, माझं म्हणणं आहे ही 90 दिवसात जर नीट नियोजन केलं तर गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्नाची उत्तर आपण सॉल्व्ह टाकतो मुलं. हो बरोबर म्हणताय सर. आता हे अनुभव आहे सर, म्हणजे मी मुलांशी बोलतो, मुलांना प्लॅन करून देतो आणि मुलांना जेव्हा रिव्ह्यू करतो ना 1.5-2 महिन्यानंतर, गणित आहे तिथंच ठेवलेलं आहे, बाकीचे विषय पुढून येतात आहे. हे फार असं वाटतं चुकते, मुलांना कळत नाही, कारण की असं वाटतं मग गणित मला सर जमत नाही, गणित कठीण जातं किंवा मग शेवटच्या महिन्यात बघूया. एकदम चुकीच्या याच्यात लास्ट टाइम गणित शेवटच्या महिन्यात करेल, बघूया शेवटी एखादा क्लास लावेल, फास्ट ट्रॅक बॅच लावेल, असं ते होणार नाही. मी नवीन मुलांना याच्यासाठी म्हणतो कारण जुन्या मुलांचं GS फार स्ट्रॉंग आहे. जेव्हा 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास करतात GS ची इम्प्रुव्हमेंट होत जाते ना, त्याचे कन्सेप्ट क्लिअर होतात, त्याच्या फॅक्ट्स आणखीन पक्क्या होतात, त्याचे लॉजिक्स व्यवस्थित मॅच व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था किंवा सामान्य विज्ञान ज्याला GS म्हणतो हा व्हास्ट आहे. हा जुन्या मुलांचा उलट आता तो फिल्टर होत जास्त स्ट्रॉंग होत चाललेला आहे. नवीन मुलांना त्या लेवलला फिल्टर करण्यासाठी एक आपल्या चुका, आपल्या मार्क हे कळणं अजून अटेम्प्ट यायचं आहे. मग नवीन मुलांना मला असं म्हणायचं की गणित बुद्धिमत्तेला आपण हाताशी धरलं पाहिजे. जिथे मला एवढं माहिती आहे की जुने मुलं किती म्हटलं तरी ते तुमच्या लेवलवर येणार आहे, कोणाच्या नवीनच्या लेवलवर जुने मुलं येतील गणित बुद्धिमत्तेला, कारण की ट्रॅडिशनली अभ्यास करण्याचा फार जास्त विचार करतात आहे की पहिले आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्थेकडे हे देऊ. तर तो नवीन मुलांनी एक हाताशी ठेवावा. बट ऑब्व्हियस काही करत असताना GSचा पण तेवढाच भाग आहे. GS मध्ये आपल्याला कमी वेळेत जास्त आउटपुट देणारे विषय काय हे कळणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल भूगोल. आता भूगोल दिसायला व्हास्ट आहे, पण थोडासा सिलेक्टेड आणि एका वेनी केला ना तर 10 पैकी 8 किंवा 8-7 मार्क मिनिमम कुठेच जात नाही, किती नवीन असेल तरी. पॉलिटी 10 ते 12 मार्क देऊन जाऊ शकतो. इतिहासाचा जरी वेटेज कमी केलं 10 ते 6 मार्क निघून जातात. इकॉनॉमी डायनामिक विषय 5 ते 6 मार्क काढू शकतो, बाकीच्या मार्काला कस लागतो, सिनियरिटी लागते. सिनियरिटी इन द सेन्स म्हणतो मी अभ्यासाची सिनियरिटी लागते. सायन्स परत टफच येत चाललेलं आहे. मग हे कॅल्क्युलेशन नवीन मुलांनी फार बसवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठल्या विषयाची किती इम्प्रुव्हमेंट करायचं आहे हा नवीन मुलांसाठी मी सांगेल. आणि जुन्या मुलांसाठी एक लक्षात घ्या, त्यांना तर मागच्या पेपरवर पहिले काम केलं पाहिजे की मागच्या पेपरमध्ये मला किती मार्क्स पडले. तुम्ही ते प्रामाणिकपणे अनालिसिस करणं गरजेचं आहे, सब्जेक्ट वाईज अनालिसिस करणं गरजेचं आहे. 2023ला मला गणित बुद्धिमत्तेला किती मार्क्स पडले, त्यात एक मानसिकता आठवं लागेल, मी किती अटेम्प्ट केले. अटेम्प्ट करताना खरंच माझा अभ्यास होता की मी जस्ट टुक्की मारून अटेम्प्ट केले. दुसरा, आता हा जो भाग होता जो आपला मागच्या वेळेस कमी पडला, हा भाग आपला इम्प्रूव्ह झाला का नाही हा चेक करणं गरजेचं आहे. नाही तर आपण काय करतो, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊन सांगतो की राज्यघटनाची आपली ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतो, आता मी जस्ट परवा आपल्या हे चालू आहे सगळ्या PYQच्या सिरीज म्हणून मी चेक करत बसलो होतो, तर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर खरंच सांगतोय की 6 ते 7च प्रश्न आहे. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप मोठी आहे, म्हणजे 1773 पासून चालू करावं लागलं ना पार्श्वभूमी राज्यघटनेची. मग आता इतका वेळ त्यात अजिबात इन्व्हेस्ट करू नका, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही एकदम क्लिअर कट पाहिजे की वेटेज कुठल्या टॉपिकला अधिक आहे, रिपिटेशन दुसरी प्रायोरिटी आहे टॉपिकची, तिसरी माझी लेवल काय, आणि माझी लेवल मग तो टॉपिक कुठं आहे. तुमचा टॉपिक जर ओके असेल ना त्या टॉपिकला हात लावू नका. जुन्या मुलांनी त्याला स्किप करा. जिथं तुम्ही पोहोचले नाही, जो इम्प्रूव्ह करायचा आहे तोच भाग इम्प्रूव्ह होणं फार गरजेचं आहे. तर हे यासाठी मी म्हणेल जुन्या मुलांनी पहिले मागच्या सब्जेक्ट वाईज मागचं अनालिसिस करा, किती कमी पडलं, आणि आत्ता तुमची इम्प्रूव्हमेंट लेवल चेक करा. तुम्ही पण स्कोर काढून लिहून ठेवणं गरजेचं आहे. मी कायम सांगत असतो
की तुम्ही स्वतःची लेवल मार्क करून ठेवा. तुमचं 55 टार्गेट आहे, 58 असेल, 50 असेल, तुम्ही 25च्या लेवलला आहे, 20च्या लेवलला आहे, 0च्या लेवलला आहे. ॲटलिस्ट यू शुड नो एक्झॅक्ट मी कुठं आहे, तरच ते इम्प्रूव्ह केल्या जातं. तुम्ही जर थरोली करत गेले स्टार्ट टू एंड एक टॉपिक झाला किंवा एक पुस्तक झालं, एक सब्जेक्ट झाला, पुढचं सब्जेक्ट येतो, त्यातनं गेन होत नाही, एक समाधान येतं, फॉर्मॅलिटीहून आपण अटेम्प्टला जातो आणि परत येतो, असं होतं. तर मला वाटतं जुन्या मुलांनी ते अनालिसिस करणं गरजेचं. अगदी बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की सब्जेक्ट वाईज वेटेज ठरवलं पाहिजे, टॉपिक वाईज वेटेज ठरवलं पाहिजे, सिलेबस जसं सिलेबस आहे त्यानुसार वेटेज ठरवलं पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट अभ्यास करत असताना कुठल्या सब्जेक्टला सुरुवात केली पाहिजे, कुठल्या सब्जेक्टला जास्त वेटेज दिलं पाहिजे, कुठल्याला कमी दिलं पाहिजे? मी याच्यात परत सांगेल, इट्स थोडं सब्जेक्टिव्ह आहे, बिकॉज द पर्सनल कॅपॅसिटी इज डिफरंट एव्हरीबडी. मला असं म्हणायचं आहे की आता न चुकता 90 दिवस गणित आणि करंट हे तर स्किप करायलाच नको. म्हणजे मी आता कदाचित मी याच्यावर आपल्या याच्यावर नंतर देईल पण शेअर करायला, पण मी तर काही टॉपिक करून ठेवलेले आहे. सपोज गणिताचे प्रश्न किती आले, एक छोटंसं अनालिसिस मी करून ठेवलेलं आहे. मागे व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं. तर इथं मला दिसतंय की गणिताचे जवळजवळ मला गणित बुद्धिमत्ता, राज्यसेवा जरी म्हटलं आणि हा जरी म्हटला, कंबाईन प्री, कंबाईन मेन्स आणि राज्यसेवा प्री, तर याच्यात जवळजवळ 715 प्रश्न आजपर्यंत पडलेले आहे. बरं, 715 दिलेल्या परीक्षा. हो, 2023 राज्यसेवा प्री, 2013 ते 23 कंबाईन प्री आणि मेन्स. इथं मेन्सला पण आहे याच्यात. मग आता माझ्या गणित किती झाले, 700 गणित आहेत जवळजवळ. आज दिवस 900 आहे, बरोबर आहे. तर मी डेली किती गणित करायला पाहिजे, आणि मी टॉपिक काढले, म्हणजे टॉपिक जर डिसाईड केले की किती टॉपिक्स आहे, 715 गणित किती टॉपिकमध्ये डिवाइड होऊ शकतात, त्याचे 30 टॉपिक निघतात. साधारणतः 16 टॉपिक निघाले बुद्धिमत्तेचे म्हणजे मेंटल ॲबिलिटीचे, लॉजिकल रिझनिंगचे, आणि 14 टॉपिक निघाले अंकगणित आणि बेसिक गणिताचे. 30 टॉपिक आहे तुमच्याकडे. 30 टॉपिकवर 700 प्रश्न आजपर्यंत रिपीट झालेले आहे. म्हणजे देर इज द रिपिटेशन, नंबर ऑफ रिपिटेशन, टाईप तोच आहे, फक्त नावं चेंज होणार आहे, तेवढं अपेक्षितच आहे. मग मला असं म्हणायचं आहे की हे 30 टाईप आहे ना, हे 3 वेळा तरी किमान रिवाईज होऊ शकतात. रोज एक टाईप केला म्हणजे एकदम सिम्पल सांगतो. बरं, आता कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे, माझं म्हणणं आहे की कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे, पण तरी किमान एक टाईप 3 वेळा रिपीट होऊ शकतो. त्या टाईपला पूर्ण वेनी कुठल्या कुठल्या अँगलनी आपलं टच करू शकतो ते आपण करू शकतो. तर हे करत असताना आपल्याला गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी, आता चालू घडामोडी इतका व्हास्ट आहे त्याचा कोणालाच अंदाज येत नाही. मार्केटमधले आपण इयरबुक्स घेतो, ठीक आहे, घ्यायला लागणार आहे, कोणी तुम्ही मी जरी अटेम्प्ट दिला आपण त्या ट्रॅडिशनल वेनी करावंच लागतं. काही गोष्टी आपण तेच करतो. शेवटचे 8 दिवस वाचतात आणि ते शेवटच्या 8 दिवस फारच चुकीचं 8 दिवस. माझं म्हणणं आता 90 दिवस आहे आपले. 2023 जान ते डिसेंबर आम्हाला कव्हर करायचं आहे. फार फार तर एप्रिलपर्यंत कव्हर करूया, किंवा आता मार्च संपून जाईल. मी असं म्हणेल आपल्या माझ्याकडे 15 महिने आहे. एका महिन्यात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, त्यातही भर तुम्ही जर पेपरचं अनालिसिस केला तर तुमच्या 15 प्रश्नापैकी 6 किमान या राष्ट्रीय आहे, 5 ते 6 आंतरराष्ट्रीय आहे, हार्डली 2 ते 3च प्रादेशिकवर प्रश्न जास्त नाही आहे. म्हणजे आपण किती सॉर्टिंग करू शकतो. मग मला 6-7 हे जर मी केले तर प्रत्येक महिन्यात थोडी, मला 15 महिने तर कव्हर करायचे, 90 दिवस हातात आहे. मग 15 महिने 90 दिवस, 15 गुणिला जर तुम्ही जरी केलं तर 6 सायकल बसतात का नाही करंटच्या प्रत्येक महिन्याच्या. असं कॅल्क्युलेशन कुठे, आता ते फारच मुलांना वाटेल की सर फार स्टॅटिस्टिकल सांगतात आहे. माझं म्हणणं कुठेतरी तुम्हाला एक अंदाज करून ठेवावा लागेल की मी किती वेळा रिवाईज करू शकतो, किती वेळा रीड करू शकतो. गणित, बुद्धिमत्ता आणि आपल्या चालू घडामोडी याला रोज 1-1 तास किंवा 1.5 तास दिला पाहिजे. मी म्हणेल साधारणतः पॉलिटी मी काय सांगत असतो, कारण की तो विषय एका पुस्तकातनं कव्हर होऊ शकतो. असं तो विषय एका पुस्तकातनं आपण किमान 15 पैकी 12-13 प्रश्न टॅकल करू शकतो. पॉलिटी, भूगोल सोपा आहे, माझा विषय म्हणून मी सांगत नाही आहे. भूगोल जनरली सोपा आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा फारच सोपे प्रश्न असतात. मला टॅकल होता 1-2 प्रश्न. आता आयोगाने ते त्यातले सायंटिस्ट वगैरे विचारायला चालू केलाय, तेव्हा स्टफ जातो. मग 2 विषयाचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे, पॉलिटी, भूगोल, म्हणजे GSचे 2 विषय घ्यायचे, आणि करंट आणि बुद्धिमत्तेचा. म्हणजे तुम्ही जवळजवळ 15 आणि मी म्हटलं 20 आणि परत 15 आणि 15, 30, 50, जवळजवळ 60 मार्काचा सिलेबस रोज आपण पळून येतो. म्हणजे प्रेशर पण येणार नाही, माझा सिलेबस मागे राहतो का, असं करून तुम्ही लिमिट दिली पाहिजे की मी पॉलिटी किती दिवसात कव्हर करेल. जर मी 4 तासांनी केला तर माझे पुस्तक असेल, काय असेल, मी म्हणतो असं 15 दिवसाची सायकल झाली पाहिजे. 15 दिवसात पॉलिटी कंप्लीट झालं पाहिजे. पॉलिटीचे परत टॉपिक्स काढले तर मी टॉपिक्सवर यासाठी मी यासाठी बोलतोय सगळं, कारण की त्याच्यावर मग वेग होतं बोलणं. जर मला एक्झॅक्ट टॉपिकच माहित नाही किती वाचायचे आहे, मी 16 टॉपिक काढले, रिपीटेड टॉपिक किती 16 निघतात. तर रोज एक टॉपिक तर करू शकतो 4 तासात. एक टॉपिक मोठा असेल, कुठला टॉपिक छोटा असेल, तर 16 दिवसात पॉलिटीची फर्स्ट रिडिंग झाली पाहिजे. आणि भूगोल जर काढलं तर भूगोलाचे 20 टॉपिक निघतात, कारण की ते गणित, महाराष्ट्र आणि भारत वेगवेगळे येतं म्हणून, पण ते सोपं आहे. तर त्यालाही 15 दिवसात करा, असं आपण करू शकतो. तर माझं म्हणणं GSचे 2 घ्यायचे, एक चंक GS, दुसरा चंक GS. गणित, बुद्धिमत्ता डिफॉल्ट 90 दिवस नॉन स्टॉप, आणि करंट नॉन स्टॉप. त्याचे फक्त टार्गेट लिहून ठेवा की मी आता टॉपिक आज कुठला टॉपिक करणार, उद्या कुठला टॉपिक करणार, परवा कुठला टॉपिक करणार, आणि सायकल संपली का परत
सायकल सेकंड, सायकल थर्ड, असं साधारणतः नियोजन केलं पाहिजे. ते रिव्हिजन होत गेलं पाहिजे. रिव्हिजन होतं, रिडिंग अँड रिव्हिजन ऑटोमॅटिक सायमल्टेनियसली. बरेच जण असे असतात की ते फक्त वाचन एक पुस्तक घेतलं की ते प्रास्तावनेपासून सुरुवात केली की शेवटपर्यंत, आणि टार्गेट दिलं असतं मला एवढ्या दिवसामध्ये. आता भरपूर जणांचं असंही टार्गेट असेल 90 दिवस राहिले तर 90 दिवसामध्ये मला एवढ्या वेळामध्ये एवढी पुस्तकं वाचायची. बरोबर. काय सांगाल तुम्ही? मी आता तुम्ही सांगितलं की आपले विद्यार्थी खरंच कंटेंट पहिले म्हणजे कव्हर केला पाहिजे. आता मी जस्ट ऑब्जेक्टिव्हचं ज्या काही SSC CGLच्या एक्झाम असेल, बँकिंगची असेल, एक ऑब्जेक्टिव्हचं सूत्र आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम कशा क्रॅक केल्या पाहिजे. तर तिथं ते ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यातलं गणित बुद्धिमत्ता टफ असतं, लँग्वेज टफ असते. मग तिथं एक सूत्र सांगितलं आहे, सिम्पल सूत्र, आणि ते फॉलो केलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये. ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये एक सूत्र असते 30-30-40. व्हॉट इज मीन दॅट 30-30-40? 30% शुड बी युअर कंटेंट ऑफ युअर स्टडी टाइम. जर तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर 30% हा कंटेंट असला पाहिजे. मिनिमम 3 तास कंटेंट केला पाहिजे. 30% शुड बी रिव्हिजन, परत 3 तास काय केली पाहिजे? रिव्हिजन. अँड 40% शुड बी MCQ. ओके, 4 तास. हे सूत्र आहे 30-30-40. किमान शेवटचे 1-2 महिने तरी हे फॉलो झालं पाहिजे. आता आपल्या मुलांचं काय होतं, कारण सिलेबस वास्ट आहे, रिडिंग खूप करू लागते, नंबर ऑफ रिसोर्सेस आहे, कंटेंट कम्प्लीट होत नाही. मग हे काय होतं की आता मी काय करतो, सध्या 10 तासापैकी 90% कंटेंट, 10% ओनली रिव्हिजन. देर इज नो MCQ ॲज सच. MCQ डायरेक्ट परीक्षेत. आता MCQ डायरेक्ट परीक्षा हँडल केला ना, तिथं एक तर खूपच चॅलेंजिंग आहे. म्हणजे आता तुम्ही पण मगाशी म्हणत होते की आपल्याला म्हणजे सांगत होते की हा टाइम जस्टिफाय होत नाही. कशाबद्दल? की हे एक्झाम त्यात गणित बुद्धी, 100 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आहे. तर तसंच आहे ना, ते शक्यच होत नाही. आणि ती जर प्रॅक्टिस माझ्याकडे नसेल, तिचं नियोजन नसेल की मी पहिला सब्जेक्ट कुठला हँडल करणार, मी दुसरा कुठला हँडल करणार, कारण की मला बेस्ट सब्जेक्ट पहिला घ्यावा लागतो. जरी त्याचा प्रश्न 91 पासून सुरू होत असला तरी, पण पहिले तोच सोडवेल, कारण की त्याच्यातनं मला मार्क पळत जातात किंवा मला परफेक्शन येत जातं, आणि मला कॉन्फिडन्स वाढला की माझा फोकस स्टेबल होतो. पहिलेच न येणारा सब्जेक्ट आला आणि डिफॉल्ट त्यातनं मी सुरुवात केली ना, पहिले 4 प्रश्न स्किप केले, युअर प्रेशराईज, आणि त्या प्रेशर खाली काहीतरी टिक करून येतात. हे जनरलाइज आहे. आणि शेवटी आपण परीक्षा दिली आहे, आपल्याला माहिती आहे ती कंडिशन कशी असते. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यासाला, आता मी म्हणणार नाही का 3 महिने, तर माझं म्हणणं आहे 45 आणि 45 दिवसाचे 2 तुम्ही स्लॉट करा. फर्स्ट 45 डेज तुमच्या, जर तुम्ही 100% अभ्यासाचा जो वेळ आहे तुमचा किंवा 10 तास वापरत असाल, तर माझं म्हणणं आहे याच्यातलं तुम्ही आत्ता 60% म्हणजे 50% शुड बी युअर कंटेंट, 25% शुड बी युअर रिव्हिजन, अँड 25% शुड बी MCQ. हे डेली केलंच पाहिजे. 25% तुम्ही द्या, 50% तुम्ही कंटेंटला घाला. कारण एका लेवलनंतर कंटेंट डोक्यात जात नाही. माणसाची फिजिकल आणि मेंटल कॅपॅसिटीला लिमिट आहे. जो अभ्यास सकाळी स्ट्रॉंग होतो, संध्याकाळी होत नाही. मुलं काहीतरी मग संध्याकाळी काय करतात, करंट, चला आता स्टडीतून घरी जाताना, घरी गेल्यावर गादीवर पडून करंट वाचू. जे करंट हेवी आहे, जिथं खूपच डेटा आहे, त्याला घेतात जिथं आता मेंदू थकलाय. बरोबर आहे. आणि जिथं फ्रेश आहे तिथं मग सर्वात लांब नदी कुठली, सर्वात छोटी, इतकं सोपं आहे. तर ते तुम्हाला बायफॉरगेट क्लिअर पाहिजे, माझा सोपा विषय कुठला, माझा कठीण विषय कुठला. मी म्हणजे जो प्राईम टाइम असतो अभ्यासाचा, एकदम फ्रेश आहे, तेव्हा तुम्हाला टफ जाणारा विषय तुम्ही तिथं हात घाला. जो विषय तुमचा मागच्या एक्झाममध्ये, ओल्ड मुलांना केलंच पाहिजे की मागच्या एक्झाममध्ये चांगले मार्क आहे, याच्यात मार्क फारसे व्हॅरी करायचे नाहीये, किंवा आता इतका स्कोर चालणार आहे आपल्याला, हे टार्गेट आपलं ओके आहे. तो विषय जेव्हा दुपारी जेवण करून मग थोडं रिलॅक्स असतो ना, तर रिलॅक्स मूडमध्ये घ्यायचा. म्हणजे त्यात थोडंसं 1-2 वेळा उठून चहा पिऊन परत आलो तरी चालणार आहे. आणि जेव्हा परत एकदा फ्रेश होतो संध्याकाळी, तेव्हा गणित बुद्धिमत्ता केलं पाहिजे. आणि मग करंट पण फ्रेशच असलं पाहिजे. कारण करंट करताना मी तुम्हाला डिस्कशनचा वगैरे बराच फायदा होऊ शकतो. फक्त डिस्कशन करताना तुमचा जो पार्टनर असेल किंवा ज्याच्यावर डिस्कशन करतात तसा, म्हणजे त्याला ते कळली पाहिजे का अभ्यासात सिरियसनेस आणि या गोष्टी. तर मी असं म्हणेल 50, 25 आणि 25 असं जर नियोजन केलं तर 45 दिवस पहिले, आणि मग पुढे वाढवायचं. तुमचा रिडिंग कमी झाला पाहिजे, रिव्हिजनचा चंक वाढला पाहिजे, आणि MCQचा चंक वाढला पाहिजे. आता तुम्ही MCQचं एक्सप्लेनेशन वगैरे सांगत होते, ते विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर घेऊन करायचं की आता आपण पाहिलं की तुम्ही संपादित केलेलं कंबाईनचं बुक, हो, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? आपलं जे पुस्तक आलेलं आहे 2013 ते आता 23 पर्यंतच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षा सगळं एक्सप्लेनेशन त्यात केलेलं आहे. आणि ग्रुप Cच्या सुद्धा 18 पासून ते 23 पर्यंत आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता एक्सप्लेनेशन आपण त्यात चांगलं, म्हणजे मी म्हणणार नाही प्रत्येक जण लेखक किंवा संपादक असं म्हणतो की आपलं पुस्तक चांगलं आहे, पण तिथे आपण प्रयत्न केला की जे 4 ऑप्शन्स आहे ना, त्याला आपण काय करून दिलेलं आहे, तिथे त्या 4 ऑप्शनची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पण फॉर एक्झाम्पल एक सिंपल प्रश्न, की एवढे सोपे प्रश्न पडत, मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय मुलांनी लगेच कॅच व्हावं म्हणून, की महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कुठली, तर डिफॉल्ट सगळ्यांना माहिती दिसतं तापी. पण आता तापीबद्दल तेवढी माहिती नाही. तापीची सगळी माहिती, तापी कुठून उगम पावते, तिचं काय, कुठल्या जिल्ह्यातून जाते, तिच्या उपनद्या काय, तिचं खोरं काय, त्यातलं हवामान
हवामान काय, त्यातली मृदा काय. तापीसोबत जे 3 ऑप्शन्स आहेत, नर्मदा दिल्ली असेल किंवा गोदावरी दिल्ली असेल, कृष्णा, तर त्यांची पण माहिती एक्स्ट्रा टाकली. तर माझं म्हणणं आहे तुम्ही नद्या कव्हर केल्या, हा एक प्रश्न नदी चालला तर सगळी नदी टॉपिक हा कव्हर झाला पाहिजे. तर अशा स्वरूपात त्या पुस्तकाची मांडणी केली. तर माझं म्हणणं आहे अशी पुस्तक आहे त्यातनं तुमचं विश्लेषण जे आहे तुमचं व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं. तर व्हॅल्यू एडिशनसाठी ही पुस्तकं वापरण्यात यावी म्हणूनच ते आपण ते पुस्तक त्या दृष्टीने काढलेलं आहे. अगदी बरोबर. जसं आपण बोललो की 1 तासामध्ये वेळ पुरत नाही. कित्येक विद्यार्थी असे असतात की अभ्यास खूप करतात परंतु चूक हे करतात की परीक्षेच्या त्या 1 तासामध्ये त्यांना ते पेपर कव्हर होत नाही, 100 प्रश्न कव्हर होत नाही. ऍक्च्युली तो टायमिंग कमी आहे, त्याच्यावर खरं विचार केला पाहिजे आयोगाने. बरोबर. परंतु आता आहे तो प्रत्येकाला सेम टाइम आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थी, कारण कोणी गोल चुकवतं. बरोबर. कारण तुम्ही आता भरपूर परीक्षा दिलेल्या दिलेले आहेत, तुम्ही अजूनही विद्यार्थी आहात. बरोबर आहे. काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी 1 तासामध्ये, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तो पेपर सोडवला पाहिजे? त्याच्यासाठी तुमची एक खूप स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी पाहिजे, तर प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. म्हणजे मी कायम सांगत असतो विद्यार्थ्यांना की तुम्ही पहिले 1 तासाचं नियोजन करायचं. म्हणजे मी असं सांगत असतो नियोजन की आपल्या 2 सायकल झाल्या पाहिजे. म्हणजे 100 क्वेश्चनला तुम्ही 2 वेळा जाऊन आले पाहिजे. आता 100 क्वेश्चनला 2 वेळा जाऊन यायचं आहे तर आता 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आहे, तर 15 प्रश्न तुमच्या असणारे सायन्सचे आहे किंवा 10 भूगोल आणि इतिहासाचे आणि बाकी सगळे 15चं. तर माझी स्ट्रॅटेजी असं पाहिजे, माझा सब्जेक्टची माझी प्रायोरिटी फिक्स पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी जर पेपरला गेलो तर माझ्या डोक्यात क्लिअर आहे की मी पहिले भूगोल घेईल बिकॉज इट्स माय सब्जेक्ट. 1 ते 10 पहिले भूगोल मी टिक करून मोकळा होईल. सेकंड बेस्ट माय इज द पॉलिटी, थर्ड बेस्ट इज द हिस्ट्री, मॉडर्न इंडिया, आणि काही फार टफ नाही आहे. देन काही ते फॅक्च्युअल असतं, ते लगेच क्लिक होतं, फार घोळत बसावं लागणार नाही. त्याच्यानंतर मी इकॉनॉमीला जाईल, कारण इकॉनॉमीमध्ये स्टॅटिस्टिक असणार आहे, त्याच्यामुळे मला रिकॉल करायला वेळ लागू शकतो, मी कन्फ्युजन असू शकतो. त्याच्यानंतर जाईल करंट, कारण की ते पार. सगळ्यात लास्ट घेईल मी सायन्स, बरोबर, आणि मग मी गणित बुद्धिमत्तेला जाईल. पण हे नियोजन करताना आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला आता 60 मिनिटं आणि 100 प्रश्न आहे. गणित बुद्धिमत्तेला 20 प्रश्न आहे. त्या 20 प्रश्नाला मी एकदा वाचून फक्त ट्राय जरी करतो म्हटलं तर म्हणजे तिथे कमीत कमी 22 ते 24 मिनिटं खर्च करावं लागणार आहे. किती? 22 ते 24. आणि आफ्टर दॅट 22-24 मी 14 ते 15 अटेम्प्ट करू शकतो. कारण की गणित असं नसतं की बघितलं की टिक करून आलो. मग आता ऑलरेडी 24 मिनिटं 25 मिनिटं मी तो मायनस झाले, उरले 35 मिनिटं. 35 मिनिटात किती? 85 प्रश्न डील करायचे. तर मग आता त्याच्यासाठी रिडिंग स्पीड हा फार स्ट्रॉंग लागतो. रिडिंग स्पीड स्ट्रॉंग झाल्यानंतर तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे हा प्रश्न माझा नाहीच आहे, मी आत्ता याला हात लावणार, पहिल्या राऊंडमध्ये हात लावणार, मी क्विकन पुढे. कारण इमोशनली अटॅच होतात मुलं प्रश्नांसोबत. याचं उत्तर येईल, आपण वाचलंय किंवा लेंदी असतो. आणि आता काय झालेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटीचे प्रश्न फारच लेंदी असतात. पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये खाली राष्ट्रपतींबद्दल 4 विधानांचा विचार करा. ते 4 विधान एवढे आहे की पहिलं विधान अजून 4थं विधानाला आला ना तर पहिलं विधान विसरतं पोरगं त्या प्रेशरमध्ये, नक्की काय होतं पहिल्या विधानात. सो अगेन टाइम कन्झ्युमिंग, ते जाणार परत पहिल्या विधानाला. तर जिथे मी म्हणेल मोठे प्रश्न आहे ना, आपण त्याला फुली करायचे, ते सेकंड राऊंडमध्ये घ्यायचे. कारण की जरी तो सोपा असला तरी फोकस लागतो, आणि तुमचा फोकस हळूहळू स्टेबल होतो. कारण की पहिल्यांदा आपण व्हायबल असतो, आपण कितीही ध्यानधारणा केली, हे मी स्वतः अनुभव सांगतो, कितीही करून गेलं शेवटी ती परीक्षा वर्षभराची कष्ट लागली असतात. सगळे पाप पुण्य तिथं आपल्या डोक्यात येतात की आपलं असं झालंय तसं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण व्हायबल असतो. तर माझं म्हणणं ते प्लॅनिंग करताना मग आता एक नियोजन आपण इथं केलं पाहिजे. नियोजन कधी होईल? तुम्ही जेव्हा मॉक टेस्टला जाल, टेस्ट सिरीजला येतात, मी मुलांना कायम सांगतो टेस्ट सिरीज डिस्कशनमध्ये, तुम्ही फक्त पेपर मार्क काउंट करून जाऊ नका. तुम्ही ती मेंटॅलिटी, ती कॅपॅसिटी डेव्हलप करा की तुम्ही पेपर हाताळणार कसा आहे. कारण की कुठली क्लासेसचा पेपर आणि आयोगाचा पेपर सारखा असूच शकत नाही. आयोगाची एक लेवल आहे, ती लेवल कुठल्याही क्लासेसला मॅच करता येत, शेवटी आयोग आहे ना, आयोगाला आपण कसं मॅच करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे की आयोग जो तुमच्या समोर आणून हे बसवणार आहे ते तुम्हाला मेंटली डील करता आला पाहिजे. माझा विषय, माझा सब्जेक्ट. तर माझं म्हणणं आहे असं प्लॅन करून किमान 10 किंवा 5 मॉक दिले पाहिजे. जेव्हा मॉक देऊन हे मुलं येतात ना, मी बघतो, म्हणजे मी मुलांना म्हणते सर फारच हे ब्लेम करतात, मी तसं नाही, पण पूर्ण पेपर गुंडाळून असे फिरतात. तिथून त्यांच्या डोक्यात फक्त टेस्ट इज द फॉर्मॅलिटी. घरी येऊन बसतात, टेस्ट नंतर खरा कार्यक्रम अनालिसिस चिरफाड करणं असं लागणार आहे की आपला एक तर पेपर अटेम्प्ट झाला का. जी मी स्ट्रॅटेजी आखली होती की मी भूगोल, म्हणजे माझे सब्जेक्ट आहे भूगोल, हिस्ट्री, पॉलिटी, मी या सिक्वेन्सनी सोडवलं का. मला कुठं वेळ जास्त लागला. मला गणित बुद्धिमत्ता जे मी ठरवलं होतं की 20 प्रश्न अटेम्प्ट केल्यानंतर 10 प्रश्न माझे आहे, 10 नाही येणार आहे, पण माझे 10 मला पिक करता आले का. क्वेश्चन सिलेक्शन हे फार करेक्ट असणं गरजेचं आहे, ते मी पिक केले का. आणि त्याच्यानंतर माझ्या काय चुका आहे पुढच्या अटेम्प्टला, म्हणजे पुढच्या टेस्टला मी काय करणार, इम्प्रूव्ह करणार. असं जर 3-4 टेस्ट जरी केलं, 100% मला वाटतं, 100% म्हणतोय मी, माझ्याकडे असे विद्यार्थी आहे आणि माझ्याकडे अशा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे की सर मागच्या अटेम्प्टला वेळ पुरलेला
नव्हता. या अटेम्प्टला 2-3 मिनिटं का होईना पेपर कव्हर झाला, जे मला एक्सपेक्ट आहे, कारण प्रत्येक एक्सपेक्टेशन हे सब्जेक्टिव्ह आहे, पण मला ते झालं. तर मग हे नियोजन तसं करावंच लागेल, ढोबळ मनाने जाऊन चालणार नाही. अगदी बरोबर. अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी खरं तयारी केली तर निश्चित त्याचा फायदा होईल. मला एक सांगा की आपण नेहमी अभ्यासावरती बोलत असतो, अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी, तुम्ही जसे सांगितलं तसे बरेच जण सांगत असतात. हो. कित्येक विद्यार्थी असे अभ्यास खूप करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, 4-5 वर्षापासून कंबाईनचा अभ्यास करतात, राज्यसेवेचा अभ्यास करतात, परंतु ऐन परीक्षेच्या वेळेस त्यांचा काहीतरी गोंधळ होतो. किंवा काही असे विद्यार्थी असतात खूप अभ्यास करतात, बरोबर, पण त्यांना ते आकलन होत नाही किंवा त्यांच्या ते लक्षात राहत नाही, त्यांना पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वाचाव्या लागतात, परंतु परीक्षेला मार्क पडत नाहीत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने ते समोर गेलं पाहिजे? बरोबर. नाही, मला एक म्हणायचं आहे की तुमच्या अभ्यासाची दिशा कशी निश्चित करण्यात आली पाहिजे, किंवा तुमच्या मार्किंग लाईन काय पाहिजे. म्हणजे वाईल यू आर रिडिंग द कंटेंट, मी कायम सांगत असतो की आता फॉर एक्झाम्पल प्रिॲम्बल नावाचा टॉपिक आहे पॉलिटीमधला, मी प्रिॲम्बल टॉपिक वाचायला बसणार आहे, पण क्लिअर पाहिजे की प्रस्तावना राज्यघटनेची या टॉपिकवर आयोगाचे अँगल काय, प्रश्न विचारण्याचे. बरं, मला अँगल माहीत नाही ना, तर माझं म्हणणं पहिले बसायच्या आधी PYQ आहे, पुस्तकं आहेत विश्लेषण ॲनालिसिस वर्गीकरणाचे, त्यातनं तू एकदा अँगल चेक कर. प्रिॲम्बलवर प्रश्न विचारताना प्रिॲम्बलची क्रोनॉलॉजी शब्दांची विचारली का, सोशलिझम कुठं आहे, सेक्युलरिझम कुठं आहे, किंवा प्रिॲम्बलवरच्या घटनादुरुस्त्या विचारल्या का, की प्रिॲम्बलबद्दल ते वाक्य काढले आहे, आय कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वगैरे, हे वाक्य विचारले का. मला ते अँगल क्लिअर असणं बसणं, आधी थरोली वाचायला जाऊच नका की राज्यघटनेचं प्रस्तावना हे आहे, ते काही कामाचं नाही आहे, ते आपल्या कामाचंच नाही. यू आर शुड बी द ॲडमिनिस्ट्रेटर ना, तुम्हाला कुठे तज्ज्ञ होऊन तिथं काहीतरी घटनेबद्दलची तुमची ओपिनियन घ्यायला बोलवणार आहे, अजिबात नाही. तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. तर मला अँगल क्लिअर केली पाहिजे. माझं असं म्हणणं असतं की पहिले अँगल डोक्यात क्लिअर आहे ना, टॉपिक कसा वाचायचा, त्या अँगल एकदा ब्रशअप करायचे, त्या अँगलनीच तो टॉपिक वाचायचा. मग त्या अँगलनी जिथं होतं तिथं आपण थांबायचं, अंडरलाईन करायचं, माइंड करायचं. वन्स यू रीड द टॉपिक, त्याच्यानंतर आता ते बंद करायचं. त्याच्यानंतर माझं म्हणणं असतं न बघता साधा पेज घेऊन तुम्ही आता काय टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला ते रफ, म्हणजे पूर्ण लिहिणार म्हणते मी, जस्ट कीवर्ड्स तुम्ही तिथं रिकॉल केले पाहिजे. अँड देन तुम्ही त्या दिवशीच्या रात्री, म्हणजे आज सकाळी जर मी 8 ते 12 मध्ये प्रिॲम्बल टॉपिक वाचला, तर रात्री 9 वाजता मी MCQ सोडवले पाहिजे. तुम्ही टेस्ट घेतलीच पाहिजे मेंदूची, का मेंदू सकाळचा संध्याकाळी आठवून देतो का. त्या मेंदूवर डिपेंड राहणं गरजेचं. म्हणजे आपण होतं काय, फक्त भरत नेतो, आपण त्याला दिलंय का भरून भर, इतकं भरते गेटपर्यंत जायपर्यंत. म्हणजे आता मला माहित नाही, आता मी बरेच वर्ष अटेम्प्ट दिले नाही, पण तिथं ते शिक्षक म्हणायचे, आमचे सुपरवायझर आहे, तुमचे बुक्स बाहेर ठेवायला बेल वाजली, पोरं तरी करंटचे पुस्तकं, तेव्हाचे करंटचे क्लासच्या बाहेर ठेवायचेच नाही. आणि UPSC वेळेस पोरं ते दिल्लीच्या काहीतरी नोट्स आणायचे, ते हातात कंटिन्यू गोळा करून फिरायचे. तिथं जाऊन काय कॅच करणार काय नाही. तर हे भरण्याची पद्धत जी आहे ना, ती काढण्याची पद्धत सुरू केली पाहिजे, आणि ते रोज संध्याकाळी करायला लावली पाहिजे मेंदूला. सकाळी जे आठवलं तो MCQ, मी म्हणत नाही की तुम्ही शक्य नाही तसं रिकॉल करणं, म्हणजे प्रिॲम्बल आठवून दे म्हणून, तुम्ही MCQच्या माध्यमातून रिकॉल करायला लागा. तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. सकाळी वाचलेलं लक्षात राहत नाही, सकाळी वाचलेलं फोकस होत नाही, उद्या परत उठून पहिले ते पक्का करायचं होतं. टप्प्याटप्प्याने, इट्स अ हार्ड जर्नी, बरोबर. इसं म्हणजे तुझं पेशन्स चेक करणारी जर्नी आहे, पण अभ्यास तसंच आहे ना, शेवटी रिझल्ट तसाच कन्वर्ट होणार. तर मला वाटतं या वेळी गेलं पाहिजे. नक्की सर. मुलाखतीच्या शेवटी आता परीक्षा समोर आलेली आहे, हो, काय सल्ले द्याल विद्यार्थ्यांना, तुम्ही काय सांगाल मुलाखतीच्या शेवटी? बरं, मला वाटतं 2 गोष्टी. आता एक तर पहिले आता 45 दिवस निदान कंटेंट नीट करा. म्हणजे जी पहिली रिडिंग आहे आता, किंवा काही लोकांची रिडिंग झाली असेल, पण मी म्हणाल तर 45 दिवसाचा रिडिंगचं चांगलं प्लॅनिंग करा. त्यात कॉम्प्रेन्सिव्ह रिडिंग झाली पाहिजे, त्यात काही करू नका. फर्स्ट 45 डेज नीटच वाचा सगळे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि गणित आणि बुद्धिमत्ता एका साईडने तुमचं, आणि करंट हे रोज चालूच आहे. हे 5 विषय आणि हे 2 विषय. दुसरं मी म्हणेल आफ्टर 45 डेज तुम्ही MCQ थ्रू रिव्हिजनकडे वळलं पाहिजे. मग आता MCQ थ्रू रिव्हिजन म्हणजे एकदम थोडक्यात सांगतो मी, की आता फॉर एक्झाम्पल ऑलरेडी वर्गीकरणाचं किंवा आपले पुस्तक आलेलं आहेच, किंवा असे बरेच वर्गीकरणाचे पुस्तक आहेत ज्यात तुम्हाला सब्जेक्ट वाईज काय करून बायफर्केशन करून दिले. ती पुस्तकं घ्यायचं, कुठलंही एक पुस्तक घ्यायचं. मी असं म्हणेल, फॉर एक्झाम्पल परत सांगतो, भारताचा भूगोल, भारताच्या भूगोलामधला भारताचा प्राकृतिक भूगोल हा टॉपिक आहे. आता भारताच्या प्राकृतिक भूगोलावर मी काय करणार, माय वाचून झालं, माय रीड झालेला आहे. मग भारताच्या प्राकृतिक भूगोलावरचे मी प्रश्न केले. आता तुम्हाला पहिला प्रश्न आपला खाली हिमालयाच्या रांगा वगैरे त्याविषयी सांगा. तर आता उत्तर तुमचं क्लिक झालं, तुम्ही MCQ सोडवत घेतला, तुम्हाला आन्सर तर आलाय ऑलरेडी, तुमचा अभ्यास झालेला आहे. पण आता तिथंच हिमालयाचं जितकं आठवते तितकं आठवून बघायचं तिथेच, माझं असं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल हिमालयाची प्राकृतिक रचना कशी आहे, प्रादेशिक रचना कुठला आहे, शिखरांचा क्रम कुठला आहे, खिंडींचा क्रम कुठलेला आहे, हिमालयाला उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या, हिमालयाचा हवामानाचा इम्पॅक्ट काय होतो, किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय, सगळं. पण आता एखाद 2 फॅक्टर आठवत नाही, तर तुमचा जो सोर्स आहे, म्हणजे पुस्तक जे आहे तुमचं, तिथे ओपन करा.
त्यातनं तो हिमालय धडे काढा आणि जे आठवलं नाही तिथं ते पेन्सिलने लिहून काढा. कारण की आता याच्या पुढे काय करणार आहे, एमसीक्यूची आणखीन एक मी रिडिंग करणार आहे. त्यात मी आता कंटेंट म्हणून बुकची रिडिंग नाही करणार आहे. मी काय करणार फक्त त्या एमसीक्यूची मी काढलेल्या एक्सपेरिमेंटची, कारण दॅट इज माय ॲडिशनल, जे मी विसरलोय तेच मी पुटअप केलेलं आहे. तर मला वाटतं ते एमसीक्यू थ्रू रिव्हिजन इज व्हेरी इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा असा इम्पॅक्ट मिळतो ना की मुलांना खरंच जो कंटेंट मिस होतो ना दरवेळेस तो कंटेंट तिथं लक्षात येतो. आणि लास्ट मी सांगेल की एकूण जर आपण आयोगाचे प्रश्न बघितले तर 2 व्हेरायटी आहे प्रश्नाचे. एक रिपीटेड क्वेश्चन्स, देर इज अ रिपीटेड टॉपिक्स अँड देर इज अ ॲडिशनल टॉपिक्स. रिपीटेड हा जो पोर्शन आहे इट्स 65 to 70% असतो सगळ्या विषयांचा, बरोबर. आता फक्त करंट सोडून, कारण करंट इज नॉट शुड बी, काही तिथं शक्यच नाही रिपीट. आपण फक्त सेक्शन सांगू शकतो की व्यक्तिमत्वावर पडतात वगैरे. पण मग माझं असं म्हणणं आहे, पहिले जो तुमचा रिपीटेड आहे ना त्याच्यावर तुमची कमांड पाहिजेच. तुम्हाला 5 रिपीटेडच करून देणार आहे. तुम्हाला 40, 45, 50 जी रेंज आहे तुम्हाला जवळ नेऊन सोडण्याची रिपीटच करून देणार आहे. ॲडिशनल जरी मी म्हणेल 25-30% आहे तर ॲडिशनलच्या व्हेरायटी चेक करायचे, म्हणजे नक्की काय ॲडिशनल होऊ शकतं आणि ॲडिशनलला सुद्धा बघून घ्यायचं, तो मिस करायचं नाही. आता आयोगाचा एक ट्रेंड आहे. आयोग फॉर एक्झाम्पल मी भूगोल घेऊन सांगतो, तर भूगोलाचं जास्त शिकून हे झालेलं आहे. तर आयोगाने 21 पासनं सायंटिस्टची नाव विचारायला चालू केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मातीतल्या महाराष्ट्रातल्या मातीचं सर्वात पहिले क्लासिफिकेशन कुठल्याने केलं. गेल्या वेळेस त्यांनी एक इंडस्ट्रियल लोकेशन राज्यसभेला विचारलं होतं. इकडे विचारताना विचारलं महाराष्ट्रातल्या वनांचं सर्वात पहिले वनांचे हे प्रकार किती आहे महाराष्ट्रात आणि सायंटिस्टचं नाव विचारलं. हा भूगोलात प्रकार कंबाईनला नव्हता बरं का, सायंटिस्ट नाव ते राज्यसभेला इज एक्सपेक्टेड, पण त्यांनी आणलं ना. मग आता मला काय म्हणायचं आहे, आणि इट्स मेन्शन जे स्टँडर्ड बुक्समध्ये आहे ते जर शोधावं लागतं आपण स्किप करतो. हा एक अँगल ठेवला पाहिजे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट आयोगाचे ॲडिशनल टॉपिक म्हणजे काय असतात, कुठल्याही विषयाचे आपले समोरचे टॉपिक आपण फार नीट करतो पुस्तकातले, शेवटचे टॉपिक म्हणजे सोडतो ना, त्या आयोगाचे ॲडिशनल टॉपिक आहे खटकन तिथंच घसरते त्याला वेटेज. कारण की आता हे परत रिपीटेड टॉपिक आहे ना, तर तेवढी एक बॅलन्स आपण केलं तर 100% आपण म्हणजे त्या गोष्टीची तयारी करून तिथे नक्कीच पोहोचू शकतो असं. अगदी बरोबर सर. निश्चितच सर आजच्या मुलाखतीचा येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. हो, तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांचं मेंटरशिप करताच. हो, विद्यार्थी तुम्हाला ओळखतात, तुम्ही लाईव्ह नेहमी विद्यार्थ्यांसाठी येत असतात. भविष्यात परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही उपलब्ध राहाल नक्कीच अशी अपेक्षा बाळगतो. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.